तर माझी आता 11वी झालेली आहे आणि 12वी सुरू झाली. सो आज मी चाललो होतो चिंचवडला. माझी जी काय 11वीची बुक्स आहे ती द्यायची होती, रिटर्न करायची होती आणि 12वी साठी मला नवीन नोटबुक सुद्धा आणायचे होते. मग मस्तपैकी तयार वगैरे झालो होतो. मग ऑला बुक केला, ऑलाची वाट बघत बसलो. मग थोड्या वेळाने ऑटो सुद्धा आला. मग ऑटोत बसून चाललो होतो. पिशवी खूप जड होत होती म्हणून मी खाली ठेवली तिला, पण खाली ती सारखी पडत होती. मला माझ्या बहिणीला सुद्धा सोबत घ्यायचं होतं. मग पहिलं मामाच्या तिथे गेलो, मग बहिणीला सोबत घेतलं आणि आम्ही दोघं जण चाललो होतो मग चिंचवडला. ती ब्लॉग काढत होती आणि ऑटोमध्ये मग मी तिला शिकवत होतो ब्लॉग कसं काढायचं ते. आणि असंच बोलता चालता आम्ही चिंचवडमध्ये पोहोचलेलो, पण ती शॉप का आम्हाला लवकर सापडलं नाही. मग कसं तरी पटकन शोधून आम्ही आतमध्ये गेलो त्या शॉपमध्ये आणि ज्या काही बुक्स होत्या त्या दिल्या आणि 12th साठी मग नवीन नोटबुक सुद्धा घेतल्या. ही बघा कशी सेल्फी काढते तिथं. आणि सगळं नोटबुक वगैरे घेऊन झाल्यावरती आम्ही चाललो होतो मोरया गोसावी गणपती बाप्पाच्या पाया पडायला. आणि मंदिराच्या तिथे गेल्यावरती खरं सांगतो वरनं खूप भारी असा नजारा दिसत होता. मग आम्ही आतमध्ये गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराच्या बाहेर जाताना या भिंतींवरती खूप छान अशा मूर्त्या होत्या आणि ह्याच्या मागे इतिहास आहे. आणि गाईस तुम्ही एकदा इथे नक्की या, तुम्हाला खरंच भारी वाटेल. आणि आज दर्शन सुद्धा चांगलं झालं, कारण का इतर वेळेस खूप गर्दी असते. आणि आम्ही चाललो होतो आता घरी. जाताना मला एक ओळखीची गाडी भेटली, मग त्या गाडीवरतीच मी आलो आणि बहीण रिक्षाने गेली मामाच्या इथे. आणि गाडीवरती बसल्यावरती दरवेळेस प्रमाणे असं होतं माझी केस अशी वाकडे तिकडे होत होती. सो गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.